तर मित्रांनो, मी गजानन महाराज प्रकट दिन या निमित्ताने माझ्या खेडेगावी कोपराजानकर इथे आलेलो होतो. तर त्यानिमित्ताने मी गजानन महाराज मंदिरामध्ये एक रांगोळी रेखाटली आहे. तर ती रांगोळी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या रांगोळीमधलं नेमकं तुम्हाला काय आवडलं, कोणती डिझाईन आवडली, ही सुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि जर तुम्हाला रांगोळी आवडली तर ही रांगोळी नक्की सगळ्यांपर्यंत शेअर करा. तर मित्रांनो, सर्वदा मी ही रांगोळी पूर्ण रेखाटली आहे. त्यानंतर हे जे वरचा पोर्शन आहे, हा पोर्शन मी पूर्ण कंप्लीट केला आहे. त्याखाली हे संस्कार भारतीचे जे एक पॅटर्न आहे ते मी टाकलं आहे आणि त्याला बॉर्डर म्हणून एक क्रिएटिव्ह माझं वर्क मी केलेलं आहे. सो त्यानंतर हा वरचा भाग पूर्ण मी कलर केला आहे. त्यावर गजानन महाराज माऊली असं लिहून त्याखाली गणगण गणात बोते लिहिलेलं आहे. त्यानंतर त्याच्याखाली ही जे एक डिझाईन आहे ते काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हा उजव्या साईडचा पार्ट, हा एक लोगो मी तिथे वेगळा काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर त्याच्या खाली हार्दिक स्वागत असं लिहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर वरचा जो कलर आहे येलोचा टोन आणि तो मिक्सिंग टोन, हा सगळा या साईडचा पण हा मी कलर करून त्यावर डिझाईन बघा या पद्धतीची काढण्याचा प्रयत्न केला आहे. काहीतरी नवीन प्रयत्न मी माझ्या परीने या रांगोळीमध्ये केले आहे. तर मला तुम्ही नक्की सांगा ही संपूर्ण रांगोळी कशी दिसत आहे आणि या रांगोळीमधला तुम्हाला कोणता पार्ट आवडला आहे.